मला तर स्पष्ट वाटतं की अमृत महोत्सवामध्ये नुसतं रोषणाई केली. काल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण रोषणाईचं एक उद्घाटन केलं. तिकडे जे काय शिवाजी पार्क, शिवतीर्थ त्याच्यात रोषणाई केली. आता आपण इकडे बसलो असताना शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याच्या तिकडे रोषणाई सुरू करतो आहोत. बस झालं आमचं काम. पुढच्या 15 ऑगस्टला खिशावरती तिरंगा लावायचा आणि फिरायचं हातात झेंडा घेऊन, भारत माता की. नाही, या वर्षामध्ये काही गोष्टींवरची चर्चा व्हायला पाहिजे, उघड चर्चा व्हायला पाहिजे. अमृत महोत्सव आहे ना, मग अमृत मंथन करा. काय नेमका आपला देश आहे कुठे, काय आपण देशामध्ये स्वातंत्र्यात गमावलेलं आहे, काय गमावलेलं आहे, ह्याचा कुठेतरी एक उहापोह करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि पहिला विषय जसा मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा विषय झाला पाहिजे. आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे, संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे. काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत. आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता. अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत. बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता. ही सगळी कलम आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय, केंद्र ह्यांना जगू देईल काय. कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता. नंतर सगळे येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो. एक एक राज्य, भाषावार प्रांत रचना झाली. मग राज्याला अधिकार काय, केंद्रवरती राहील आणि राज्य खालती राहतील. आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही. केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील. केंद्राला सुद्धा आणि राज्याला सुद्धा केंद्राबरोबरीचेच हक्क दिलेले आहेत. फक्त 3 गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्याच वेळेला केंद्र राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो. तो म्हणजे एक, आणीबाणीजन्य परिस्थिती, दुसरं परकीय आक्रमण, आणि तिसरं विदेशाबरोबर संबंध कसे असावेत हे ठरवण्याचं धोरण हे केंद्र सरकार घेऊ शकतं. अन्यथा जर केंद्राने राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाह्य ठरेल. म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल. कोण नाही हे चालू दिसतंय ना तुम्हाला. मग ह्याच्यावरती कोण बोलणार आहात की नाही मध्ये. आणि पुन्हा एकदा सांगतो मी, हे मी बोलल्यानंतर याच्यावरती जे गल्ली बोळातले कायदे तज्ज्ञ आहेत ना, आपले टीकाकार, त्यांच्याकडनं मला उत्तराची अपेक्षा नाही. त्यांची उत्तर मी कचऱ्याच्या टोपलीत टाकून देईन. मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार पाहिजेत, विचारवंतांची मतं पाहिजेत, कायदे तज्ज्ञांची मतं पाहिजेत, त्यांचे सल्ले पाहिजेत. आणि होऊन जाऊ दे, एक उघड चर्चा होऊ दे. आणि मग त्या सगळ्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर जर का आपल्याला कळलं की नाही केंद्र डोक्यावरती आहे, बसवा डोक्यावरती. पण जर का घटनेने आम्हाला राज्यांना सार्वभौम, केंद्र एवढंच दिलं असेल सार्वभौमत्व, तर मग मात्र केंद्राची लुडबुड ही रोजच्या कारभारामध्ये होता कामा नये, ती चालू दिली जाता कामा नये. हे देशातील सर्व राज्यांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. जो मी उल्लेख केला ना की सत्ता पिपासूपणा, हे सुद्धा एक व्यसन आहे. पण त्या व्यसनापायी म्हणजे अंमली पदार्थामध्ये जर का नशा कोणाला करण्याची सवय लागली तर त्याच्यात त्याचं स्वतःचं आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण सत्तेची चटक, सत्तेचं व्यसन एकदा लागलं की कारण नसताना तुम्ही दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय, दुसऱ्याची कुटुंब आणि त्याचं घरदार उद्ध्वस्त करताय. हे व्यसन सगळ्यात वाईट आहे आणि हे पहिलं ह्या देशातून उपटून टाकलं पाहिजे. पूर्वी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मार्मिक ची सुरुवात झाली, त्यातनं शिवसेना कशी झाली आणि त्याच्यात एक सदर सुरू केलं होतं शिवसेना प्रमुखांनी, वाचा आणि थंड बसा. माहिती आहे ना कोण आता मार्मिक, त्या काळातले मार्मिक वाचणारे कोण आहेत का इकडे शिल्लक? आहात ना. आता ही बाकीची एवढी नवी पिढी आहे, वरती पण आहेत ना. नाही, तुम्ही सगळे या सगळ्या आजच्या शिवसेनेची पाळमुळं आहात. कारण तेव्हा थेट शिवसेना प्रमुखांच्या विचारातनं तुम्ही उभे राहिलेले आहात. वाचा आणि थंड बसा. काय सदर होतं, कसलं होतं सदर? आपल्याच राज्यात भूमिपुत्रांवरती जे काही हक्क हिरावले जात होते त्याच्यावरती ते होतं.
आता एक दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि पुन्हा तुम्हीच सांगायचं, वाचायचं आणि थंड बसायचं का? जो संघराज्याचा उल्लेख केला, देश आणि राज्य कसे संबंध पाहिजेत. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी तर आहे, हिंदू तर आहेच, आणि मी विधानसभेत बोललेलो आहे. मला काय त्याच्याबद्दल लाज वाटण्याचं कारण नाही, लाज तर वाटूच शकत नाही, भीती तर अजिबात वाटत नाही. पण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांशी समानतेने वागण्याचा एक ते जे काही कर्तव्य असतं ते आम्ही करतो आहोत, आणि हीच शिकवण आमच्या हिंदुत्वामध्ये. दुसऱ्या कोणाचा द्वेष करायचा नाही. त्यावेळेचं एक उदाहरण सोडलं तर त्याच्यानंतर कधीतरी शिवसैनिकांनी कोणावर तरी उगाचच हल्ले केलेत का, दंगली केल्यात का? नाही ना. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, हे त्याला म्हणतात. पण एक सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे, त्याच्यामुळे हे राज्य माझं, इकडे माझं राज्य आहे, माझ्या पक्षाचं राज्य आहे, म्हणून इकडे मी झुकतं माप देणार, हे त्यांचं राज्य आहे त्यांना मी हाकलून देणार, असं नाही चालणार. एक दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवतो आहे, हे बघा. एक हे माहितीच्या अधिकारात मिळाले, माहितीच्या अधिकारात मिळालेलं आहे. काय बातमी? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा फतवा, देशातील 11 बंदरांचा 75% CSR फंड गुजरातकडे वळवला. का महाराष्ट्र या देशाचा घटक नाहीये? दुसरे राज्य या देशाचा घटक नाहीये? 75% निधी. आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की बऱ्याचशा संस्था, भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थांना JNPTच्या CSR फंडातून कोट्यावधी रुपयांची खिरापत वाटल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात समोर आलेली आहे. वाचा आणि थंड बसा. वाचा आणि थंड बसा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे. काय झाले, कागद एवढे झालेले आहेत की ते काढायचे कुठले आणि काय करायचे तोच एक प्रश्न आहे. ठीक आहे, येईल, सापडेल. हा तिकडे एक वळवला.